नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, रिसेंटली आपली टी परीक्षा संपन्न झालेली आहे, शिक्षक पात्रता परीक्षा. त्यानंतर तुमच्या कानावर एक शब्द ऐकायला पडलेला असेल, तो म्हणजे सी तर सी नेमकं काय असतं, सी कोणी द्यायची असती, त्यासाठी पात्रता काय पाहिजे तुमच्याकडे, व त्यानंतर सी दिल्यानंतर त्याचे फायदे काय आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. कारण का बरेच विद्यार्थी सी बद्दल जे आहे आम्हाला मेसेज करत होते, सर याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा म्हणून. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच संपूर्ण काही या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत व त्यासोबतच सी आणि आपली महाराष्ट्र स्टेटची जी टी असते त्या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे याबद्दल आपण संपूर्ण काही जाणून घेणार आहोत. आणि व्हिडिओ तुम्ही कम्प्लिटली पाहिल्यानंतर लगेचच्या लगेच सी अर्ज तुम्हाला कुठून व कसा करता येईल याबद्दल देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती सांगितलेलं आहे. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना माहिती असेल तर त्यांच्यासाठी देखील आपल्या व्हिडिओमध्ये एक बोनस टिप आहे जी की तुम्हाला पाहायला मिळणार असेल. तर सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओला आणि यामधून समजून घेऊ संपूर्ण सी आणि टी मधला नेमका फरक काय असतो आणि याबद्दलची संपूर्ण माहिती. तत्पूर्वी आपली सिरीज सुरू करण्यापूर्वी जे विद्यार्थी सी तयारी करत आहेत मराठी भाषेमधून आणि हिंदी भाषेमधून, त्यांच्यासाठी आपण स्पेशली एक टेस्ट सिरीजची बॅच जे आपण लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण ज्या प्रकारे आपण साठी आपण जी काही आपली टेस्ट महत्त्वपूर्ण तुम्हाला ठरलेलं आहे त्या प्रकारे मध्ये तुम्हाला जी क्वालिफाईंग एक्झाम क्रॅक करायची असेल तर त्यासाठी आपण स्पेशली मराठी व हिंदी भाषा विद्यार्थ्यांकरता आपण ही बॅच रिलीज केलेली आहे. त्यांनी लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली महा एक्झाम पॉइंटची ऍप्लिकेशन दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपल्या ॲपमधून तुम्ही हा कोर्स एनरोल करून घेऊ शकता. सध्याला ऑफर प्राइस मध्ये आपण हा कोर्स ठेवला, यानंतर आपली याची प्राइस मित्रांनो वाढू शकते. त्यामुळे लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथून ॲप डाउनलोड करा, त्यामधून लगेचच्या लगेच आपला कोर्स जो आहे तो एनरोल करून घ्या. यामध्ये तुम्हाला हा कोर्स तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठी जो की महत्त्वपूर्ण ठरणारा असेल. आणि आपला हा युनिक कोर्स आहे जो की आतापर्यंत तुम्हाला कुठेही कोणी प्रोव्हाइड केला नसेल. यामध्ये तुम्हाला PYQ व त्यासोबतच येणाऱ्या परीक्षेमध्ये एक्सपेक्टेड हे दोन्ही तुम्हाला त्या स्वरूपात त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. तर यामध्ये आपण सुरुवातीला पाहू की टी आणि सी मधला नेमका मुख्य फरक काय आहे. तर टी जी की स्टेट पुरता मर्यादित असते, तर सी ही सेंट्रल एक्झाम आहे. तर यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं सुरुवातीला, तर याची परीक्षा कोण घेतं, तर सी जी परीक्षा आहे जे की सीबीएसई बोर्डद्वारे जी आहे ती घेतली जाते. आणि टीईटीची परीक्षा कोण घेते, जे की राज्य सरकार म्हणजेच की आपलं जे महाराष्ट्र शिक्षण परिषद आहे त्यामार्फत ही राज्य सरकारद्वारे परीक्षा घेतली जाते टीईटीची. जसे की अनेक स्टेटची त्यामध्ये टीईटीच्या ह्याच्यामध्ये तामिळनाडू झालं, बिहार, गुजरात हे सर्व काही त्या स्टेटचे जे की थोडक्यामध्ये टीईटी एक्झाम असतात. परंतु सीटीईटी फक्त सीबीएसई बोर्डच हे जे की कंडक्ट करत आहे. थोडक्यामध्ये सेंट्रल एलिजिबिलिटी टेस्ट हे थोडक्यामध्ये आहे टीचर लोकांसाठीचं. त्यानंतर वैधता, तर याची वैधता काय मर्यादित असते का, तर याची सांगतो. सीटीईटी जे आहे संपूर्ण भारतामध्ये चालणारं हे आहे. सीटीईटी ही संपूर्ण याची वैधता वगैरे काही नसते. त्यानंतर स्टेट आपण टीईटी दिली तर याला एक मर्यादा असते, म्हणजेच काय, तर फक्त ते राज्यापुरतं. आपली महा टीईटी जर दिली आपण, महा टीईटी दिल्यानंतर आपण फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यामधील जे शिक्षण संस्था आहेत त्यावर आपल्याला जे थोडक्यामध्ये जे की नोकरी मिळते, म्हणजे सरकारी शाळा असो किंवा संस्था असो यावर आपल्याला ते नोकरी मिळते. परंतु ते आपल्या महाराष्ट्र राज्यापुरतंच ते मर्यादित असतं. परंतु हे जे आहे सीटीईटी जर तुम्ही दिलात, सीटीईटी मध्ये तुम्ही क्वालिफाईंग झाला, सीटीईटी मध्ये तुम्हाला चांगले गुण मिळाले, तर तुम्ही संपूर्ण भारतामध्ये कुठेही कोण्याही सरकारी किंवा प्रायव्हेट संस्थेवर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही जे आहे शिक्षक म्हणून जे की रुजू होऊ शकता. आणि याचे बरेच काही समोर फायदे आहेत जे की मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर नोकरी, तर याचा फायदा असा आहे की या केंद्रीय शाळा ज्या असतात, ज्यामध्ये आपण नवोदय विद्यालय म्हणतो किंवा केंद्रीय विद्यालय म्हणतो, यामध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी लागू शकते. याचा फायदा हे एक आहे. त्यानंतर याचा टीईटीचा काय फायदा आहे, तर टीईटी मध्ये फक्त आपण राज्य सरकारी शाळा, जे काही राज्याच्या मर्यादेमध्ये सरकारी शाळा असतात त्याच ठिकाणी, म्हणजे की आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्ही टीईटी दिला आहात तर तुम्हाला फक्त महाराष्ट्र स्टेटमध्ये जे आहे थोडक्यामध्ये जॉब जे आहे मिळणारे असेल, म्हणजे की महाराष्ट्रामधीलच शाळांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे नोकरी मिळणारी आहे शिक्षक म्हणून. बाकी सीटीईटी दिला तर तुम्हाला केंद्रीय शाळा देखील मिळणारी असतील, म्हणजे की केंद्राच्या तुम्ही त्या ठिकाणी शाळावर जाऊन शिकू शकता. त्यानंतर अवघडपणा, दोघांमध्ये डिफिकल्ट कोण आहे, तर सीटीईटी थोडी अवघड आहे, कारण का यामध्ये सीडीपी सब्जेक्ट जे आहेत खूप डीप व्हेरियंटमध्ये आहेत, तर त्यामुळे हे थोडी अवघड मानली जाते. तर टीईटी जे आहे जे की राज्यनिहाय सोपी, कारण का प्रत्येक राज्याचा जो अभ्यासक्रम आहे त्यानुसार हे थोडक्यामध्ये जे की सोपीच मानले. जसे की आपली रिसेंटली काल परवा झालेली टीईटी एक्झाम आहे, त्यामध्ये आपल्याला जो क्वेश्चन पेपर पाहायला मिळाला जो की आपल्या स्तराने तो सोपा होता, परंतु सीटीईटी मध्ये प्रत्येक टॉपिकचा खूप विश्लेषणात्मक अभ्यासक्रम असतो, त्यामुळे जे ही थोडक्यामध्ये थोडी अवघड मानली जाते. तर याचं प्रमाणपत्र जे सीटीईटीचं आहे जे की लाईफ टाईम व्हॅलिड असतं. आणि टीईटीचं कसं आहे, बहुतेक राज्यामध्ये जे थोडक्यामध्ये लाईफ टाईम असतं, परंतु काही राज्यामध्ये त्याला एक लिमिट देखील दिलेली असते. परंतु सीटीईटी जे आहे जे की लाईफ टाईम हे व्हॅलिडेशन त्याचं मिळालेलं असतं. तर कोणी द्यावी ही सीटीईटी, जे की कोणी द्यावी, तर देशभर नोकरी ज्याला हवी असेल त्यानं, आणि ज्याला
टीईटी कोणी द्यावी, तर टीईटी जी आहे ज्याला राज्यातच नोकरी हवी असेल त्याला, ज्याला एक समजा आपल्याला फक्त महाराष्ट्रामधील सरकारी शाळेवर आपल्याला जॉब करायचा आहे असं त्यांचं इंटेन्शन असेल, त्यांनी जे आहे टीईटी द्यावी. आणि ज्यांना असं वाटतं की मी कुठेही स्टेटमध्ये जाऊन कोणत्याही स्टेटमध्ये मला शिकवायचं आहे, ज्यांचं टार्गेट आहे नवोदय विद्यालय किंवा केंद्रीय विद्यालय असे जर टार्गेट असतील त्या विद्यार्थ्यांनी सीटीईटीला जे आहे ते की प्रिपेअर करणं इम्पॉर्टंट आहे. तर आता हा जरा थोडक्यामधला यामधला फरक. त्यानंतर पाहू आपण सीटीईटी का द्यावी. तर जे सीटीईटी आहे ती का द्यावी असा जर प्रश्न तुमच्यामध्ये असेल, तर याचं उत्तर असं आहे जे की केंद्रीय सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी अनिवार्य पात्रता आहे. जसं की आपल्या सरकारी शाळांमध्ये देण्यासाठी आपल्याला प्रथमतः टीईटी ही इम्पॉर्टंट आहे, त्या प्रकारे जी की केंद्रीय सरकारी शाळांमध्ये तुम्हाला लागायचं असेल, ज्यामध्ये केव्हीएस म्हणजे की केंद्रीय विद्यालय असो, त्यानंतर एनव्हीएस नवोदय विद्यालय असो किंवा केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय हे जे आहेत इत्यादींसाठी आपल्याला जे आहे कंपल्सरी म्हणजे की सीटीईटी जी की असते. त्यानंतर देशभरामध्ये वैध प्रमाणपत्र कोणत्याही राज्यात किंवा खाजगी शाळेतही उपयोग होतो. कोणत्याही राज्यामध्ये जाऊन कोण्याही तुम्ही खाजगी शाळेमध्ये देखील याचा जे तो उपयोग होतो, म्हणजे की तुमच्याकडे सेंट्रलची पात्रता असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी सहज पद्धतीने शिक्षक या पदावर जे की रुजू होऊ शकता. त्यानंतर शिक्षक भरतीमध्ये प्रथम प्राधान्य असतं सीईटी मध्ये उत्तीर्ण दिला जातो, जे की जे विद्यार्थी सीईटी मध्ये जे उत्तीर्ण होतात ते जे सर्टिफिकेट लावतात त्यांना जे आहे थोडक्यामध्ये प्रथम प्राधान्य जे आहे त्यामध्ये दिलं जातं, जे की इतरांच्या तुलनेमध्ये. समजा टीईटी आणि सीटीईटी जर दोन विद्यार्थी असतील त्यामधून सीटीईटीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी जे की प्राधान्य दिलं जातं आणि टीईटीच्या विद्यार्थ्यांना त्याहून थोडा खालच्या दर्जा त्या ठिकाणी मानला जातो. त्यानंतर पुढे आहे शिक्षक क्षेत्रात करिअर सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा. तर हा देखील जसं मी सांगितलेलं आहे त्या प्रकारेच आहे आता, की हे यामध्ये तुम्हाला प्राधान्य जास्त असतं. त्यानंतर आयुष्यभर वैधता. सीटीईटी प्रमाणपत्र लाईफ टाइम जे की व्हॅलिड असतं, म्हणजे की सीटीईटी मध्ये जे पात्रता आहे त्या प्रमाणपत्राची जे की लाईफ टाइम प्रमाणात व्हॅलिड असते, की ते कधीही तुम्हाला कुठेही जॉबसाठी एकदम सिक्युअर प्रमाणामध्ये ते असणार आहे. त्यामुळे हा एक याचा सर्वात मोठा फायदा आहे सीटीईटी देण्याचा. त्यानंतर पुढे सीटीईटी कोणी द्यावी. आता सीटीईटी का म्हटलं आपण ते पाहिलं. आता कोणी द्यावी असा प्रश्न पडला असेल, तर सीटीईटी जे आहे ज्यांना प्राथमिक म्हणजेच की 1 ते 5 किंवा उच्च प्राथमिक 6 ते 8 शाळांमध्ये शिक्षक होऊ इच्छिणारे विद्यार्थी. जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की काल परवा जी आपली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी एक्झाम अर्थात टेट एक्झाम झालेली आहे, त्यामध्ये तुम्हाला तुमची एक्सपेक्टेड आन्सर की जर कमी स्कोर तुम्हाला येत असेल, जे की लोअर स्कोर आहे, ज्यांना वाटतं की 90 पेक्षा आपल्याला कमी येत आहे आणि यावेळेस आपलं काय क्वालिफाय होणार नाही, त्या विद्यार्थ्यांना तर मी आवर्जून म्हणतो की तुम्ही येणारी जी सीटीईटीची ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये तुम्ही फटाफट ऑनलाईन ऍप्लिकेशन भरून टाकून द्या. जरी मी याचा अभ्यासक्रम जरी मोठा आहे असं सांगितलं असेल, तरी तुम्हाला त्या ठिकाणी खूप सोप्या स्वरूपाचे प्रश्न येतात आणि तुम्ही त्यामध्ये 100% क्वालिफाय देखील होऊ शकता. ज्यांचं स्वप्न आहे की प्राथमिक 1 ते 5 किंवा उच्च प्राथमिक 6 ते 8 मध्ये शिक्षक होण्यासाठी, त्यांनी जे आहे त्या ठिकाणी फॉर्म भरूनच टाका. त्यानंतर यामध्ये म्हटलेलं आहे डीएड किंवा बीएड शिकणारे किंवा पूर्ण केलेले विद्यार्थी या ठिकाणी जे की या ठिकाणी याचा अर्ज करावे. कोणी करावे? डीएड किंवा बीएड झालेले असे दोन्ही या ठिकाणी पात्र असतात. त्यानंतर सरकारी व खाजगी दोन्ही शाळांमध्ये स्थिर नोकरी शोधणारे यांनी देखील करायला पाहिजे. जे सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये नोकरी शोधतात त्यांनाही कंपल्सरी आहे. त्यानंतर किंवा ट्युशन किंवा कोचिंग क्षेत्रात ज्ञान वाढवू इच्छिणारे यांना देखील सीटीईटी थोडक्यात चांगल्याच प्रकारे या ठिकाणी मदतगार ठरणारे आहे. आपल्या मनामध्ये आलेला सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न, की मी यासाठी पात्र आहे का नाही. तर पात्रता संदर्भाचं जर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं झालं, तर सीटीईटी मध्ये जी एलिजिबिलिटी आहे या ठिकाणी जे की पेपर 1 मध्ये जे की तुम्ही पहिली ते जर 5वीचं तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल, तर तुम्हाला यापैकी कोणतीही एक पात्रता असणं आवश्यक आहे. म्हणजेच काय, तर ज्यामध्ये तुमचं 12वी होणं आवश्यक आहे, त्यावर प्लस डीएड 2 वर्ष शिकत आहे किंवा पूर्ण म्हणजे की जे आहेत शिकत आहेत ज्यांचं चालू आहे ते देखील या ठिकाणी पात्र आहेत, ज्यांचं पूर्ण झालेलं आहे ते देखील या ठिकाणी पात्र असणारे आहेत. जे की पेपर 1 हा कायासाठी असतो, जे की क्लास 1 to 5 यासाठी म्हणजे की पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी. 12वी उत्तीर्ण प्लस डीएड असेल तरी चालतं. त्यानंतर 12वी प्लस जे 4 इयरचं बीएड आहे ते देखील असणं आवश्यक आहे. त्यानंतर जे की यापैकी एक म्हटलेलं आहे, तुमच्याकडे यापैकी कोणतंही एक असेल तर तुम्ही या ठिकाणी जे आहे ते अर्ज करू शकता, म्हणजे की तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहे. त्यानंतर 12वी अधिक डीएड जे की स्पेशल एज्युकेशनचं जर कोणतं असेल तर ते देखील ते या ठिकाणी पात्र असणारे आहेत. त्यानंतर ग्रॅज्युएशन प्लस डीएलडी जे डीएड आहे ते जर तुमचं झालेलं असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी पात्र असणारे आहात. तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर यापैकी तुमच्याकडे जर समजा कोणताही एक कोर्स या ठिकाणी जर झालेला असेल तुमच्याकडे, तर तुम्ही या ठिकाणी जे की पेपर 1 क्लास 1 ते 5 साठी तुम्ही पात्र असणारे असाल. त्यानंतर जे पुढची पात्रता आहे जे की पेपर 2
क्लास 6 to 8 साठी जर तुम्हाला व्हायचं असेल तर, म्हणजे की वर्ग 6वी ते 8वी साठी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन प्लस बी.एड असेल तरी तुम्ही या ठिकाणी पात्र असाल, किंवा तुमच्याकडे ग्रॅज्युएशन प्लस जे काही DLD एज्युकेशन झालेलं असेल तर हे देखील या ठिकाणी पात्र असणार आहे. त्यानंतर 12वी प्लस 4 इयर BLD हे देखील झालेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात. त्यानंतर आहे B.एड स्पेशल एज्युकेशन, हे जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी हे साठी देखील पात्र असणारे असाल. म्हणजे की यापैकी कोणतंही एक तुमच्याकडे जर समजा कोर्स झालेला असेल तुमचा, तर तुम्ही या ठिकाणी पात्र असणारे असाल. याहून तुम्हाला वेगळं काही ठिकाणी या ठिकाणी काही जास्त लेवलचं मागणार नाही. फक्त फायदा याचा एवढाच आहे की तुम्हाला स्टेटमध्ये देखील हे कामाला पडेल, आणि आपल्या स्टेट सोबतच अदर स्टेटमध्ये तुम्ही बाहेर कुठे गेलात त्या ठिकाणी जर तुम्हाला शिक्षकाची नोकरी हवी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी देखील याचा जो आहे भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणारा असेल. आणि आमच्या बॅचचे असे देखील काही विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना TET ही अवघड गेलेली आहे, परंतु CTET त्यांनी जे आहे प्रथम प्रयत्नामध्ये क्रॅक केलेली आहे. आणि त्यांना सांगतो की जे क्रॅक केलेले आहे त्यांना जे आहे प्राधान्य देखील त्या ठिकाणी आपल्या TET परीक्षा असो किंवा आपली टेट परीक्षा असो त्यामध्ये त्यांना जे थोडक्यामध्ये की प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे CTETचा एक सर्वात मोठा फायदा आहे. तर CTETचे फायदे आता पुढे जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर CTETचे फायदे असे आहेत जे की सरकारी शाळांमध्ये नोकरीची पात्रता जी की KVS, NVS, आर्मी स्कूल, केंद्रीय विद्यालय येथे शिक्षक पदासाठी CTET जी की आवश्यक आहे, जे की कंपल्सरीच आहे. जर तुम्ही सेंट्रल लेवलच्या शाळांमध्ये अर्ज करत असाल आणि तुम्हाला सेंट्रल लेवलच्या शाळांमध्ये जर तुम्हाला नोकरी करायचं स्वप्न असेल तर त्यासाठी CTET ही कंपल्सरी असते. त्यानंतर दुसरा मुद्दा, खाजगी शाळांमध्ये मोठे प्राधान्य, जे की मोठ्या नामांकित शाळा CTET असणाऱ्या उमेदवारांना जे की लवकर नोकरी देतात. TET पेक्षा CTET झाले असेल आणि एखादी खाजगी मोठी नामांकित शाळा असेल त्या शाळेमध्ये तुम्हाला प्रथम प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर याचा तिसरा फायदा म्हणजे की जे की आयुष्यभर वैध प्रमाणपत्र या ठिकाणी आहे. म्हणजे की एकदा पास झालात की पुन्हा देण्याची गरज नाही. एकदा पास झालात की पुन्हा या ठिकाणी देण्याची गरज पडणारी नसतं. आणि तुम्हाला सांगतो, समजा की तुम्हाला CTET मध्ये गुण मिळाले 95, म्हणजे जस्ट लाईक इट की तुम्ही क्वालिफाय झाला आहात. तुम्ही क्वालिफाय झालेला आहात आणि क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला वाटतं की माझा हा स्कोर कमी आहे, मला याहूनही अजून स्कोर पाहिजे, तर तुम्ही परत देखील CTET देऊ शकता. असा त्यांचा नियम आहे की तुम्ही समजा या मार्कामध्ये सॅटिस्फाईंग नसाल तर तुम्ही याहूनही अधिक दुसरी CTET देऊ शकता. आणि असं काही नाही त्यामध्ये कमी पडलं म्हणजे की तुम्ही डिस्क्वालिफाय होणार, कमी पडल्यामुळे मार्क्स, तर डिस्क्वालिफाय तुम्ही होणार नाही, तर उलट तुम्ही क्वालिफायच राहणार आहात. परंतु तुम्हाला सॅटिस्फॅक्शनरी स्कोर न मिळाल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न देखील अजून ते वाढून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जे आहे थोडक्यात करू शकता. त्यानंतर आहे शिक्षक भरती परीक्षामध्ये जे की अतिरिक्त वेटेज, जसं की काही राज्यांच्या भरतीमध्ये CTET उत्तीर्णांना जास्त गुण किंवा वेटेज जे आहे ते मिळतं. जसं की मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे की प्राधान्य जे आहे TET पेक्षा CTET जे आहे त्या ठिकाणी दिलं जातं. त्यानंतर पुढे आहे करिअर स्थिरता, अधिक चांगला पगार. हो, आता तुम्ही CTET म्हटल्यावर तुमचा लेवल जास्त असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पगार देखील चांगलाच मिळणारा आहे. तर सरकारी शाळांमध्ये पगार, सुविधा आणि सुरक्षा जे की या ठिकाणी उत्तम असणारीच असते. तर हे संपूर्ण जे आहे ते परिपूर्ण जे आहे CTET जे आहे थोडक्यामध्ये जे की फायदे आहेत. तर त्यामुळे CTET जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर मित्रांनो येत्या 1 हप्त्यामध्ये CTETचे ऑनलाईन अर्ज जे की सुरू होणारे आहेत, ज्याची अपडेट आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला प्रत्येक बाबतची देत असतो. तर जे विद्यार्थी CTETची तयारी करतो इच्छुक आहेत त्यांनी लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण TET, टेट व त्यासोबतच CTETचे सर्व काही अपडेट सर्वात प्रथमतः तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक अपडेट जे आहे ते मिळणारे असेल. आणि CTETची तुम्हाला चांगली उत्तम तयारी करायची असेल मराठी भाषेमधून किंवा हिंदी भाषेमधून तुम्ही करत असाल तर मित्रांनो दोन्हीसाठी आपलं युजफुल ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणचा जे आपला CTETचा कोर्स आहे तो एनरोल करून घ्या मित्रांनो. 1 डिसेंबरपासून त्यावर सर्व काही नियमितपत्र टेस्ट सिरीज तुम्हाला PYQ जे की आपण अवेलेबल करून देणार आहोत. जे की सध्याला आपली आता स्पेशल ऑफर प्राइस चालू आहे, त्यामुळे लगेचच्या लगेच एनरोल करून घेऊन या चांगल्या ऑफर प्राइसचा तुम्ही नक्की मित्रांनो फायदा घ्या. तर असा हा संपूर्ण माहितीपूर्ण होता CTETचा आणि TET बद्दलचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, किंवा तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा काही डाऊट वाटला खाली कमेंट बॉक्समधून कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती व नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.